तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सध्या म्हाडाच्या मुंबई मंडळाची लॉटरी सध्या सुरू आहे आणि त्याला 28 मे पर्यंत तुम्हाला यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत आणि 29 मे पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पेमेंट सुद्धा करायचं आहे। मागील दोन लॉटरी ज्या काही झालेले 2023 आणि 2024 ची लॉटरी त्याचे जर कंपॅरिझन केलं तर यावेळीच्या लॉटरीला खूप कमी प्रतिसाद मिळत आहे आणि अवघे मला वाटतं की 55 ते 56 हजार फॉर्म आतापर्यंत जमा झाल्याचं वृत्त आहे। पण पहिलं मित्रांनो डॉक्युमेंटेशनची प्रक्रिया जी काही सध्या सुरू आहे त्याच्यामध्ये अनेक अडचणी आहेत। अनेकांचे डॉक्युमेंट्स अद्यापही व्हेरीफाय केले होत नाहीयेत, अनेकांनी 8-8 10-10 दिवस झालेले आहेत, म्हणजे मागच्या 15 दिवसापासून जो काही इश्यू होता तो अद्यापही सॉल्व्ह झालेला नाहीये। तर जे काही डॉक्युमेंट्स अपडेशन आहे ते 24 तासामध्ये व्हायला पाहिजे, इथे 8-8 दिवस होत नाहीये। म्हणून इथे जे काही शंका घेतली जाते आपल्या व्ह्यूअर्स कडून किंवा अर्जदार कडून ती सुद्धा नक्की चांगली आहे, योग्य आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो की या ठिकाणी जे काही किमती आहेत खूप जास्त आहेत आणि किमती जास्त असल्यामुळे अनेकांना या ठिकाणी अर्ज भरण्यास अडचणी येतात किंवा ते अनेक जण दूर जात आहेत। पण मी सांगितलं की काही तिकांची घरं नक्कीच परवडण्यायोग्य आहेत आणि तिथे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। पहिलं की जे काही PMAY पहाडी गोरेगाव जे काही आहे 412B संकेत क्रमांक तिथली घरे नक्कीच परवडण्यायोग्य आहे, तिथे तुम्ही अर्ज करू शकता। पण तिथे घरं खूप कमी आहेत मित्रांनो, 13 घर आहेत आणि 13 घराचे माझ्या मते 20-25 हजार फॉर्म सहज येऊ शकतात, म्हणून तिथे कॉम्पिटिशन तितके जास्त असणार आहे। दुसरा की जे काही कन्नमनगर विक्रोळ या ठिकाणी सुद्धा 1 BHK घरे आहेत, त्या ठिकाणी 50 लाखाच्या आतमध्ये ती घरे आहेत। विक्रोळची 414A 415 414B 415B इथे सुद्धा तुम्हाला 35 ते 38 लाखाच्या दरम्यान घरे उपलब्ध आहेत। त्याशिवाय बोरीवली जे काही गोराई रोड तिथे सुद्धा 47 लाखाला 1 BHK, पण तिथे तुम्हाला कोणता लागेल हे सांगू शकत नाही, कारण बोरीवलीचं जे काही रेरा नंबर आहे तो तिथे मेन्शन केलेला नाहीये, त्याच्यामुळे या प्रकल्पाबद्दल मी जास्त काही बोलू शकत नाही। आणि म्हणून त्या अत्यल्प उत्पन्न गटाचे जे काही घरे आहेत, जसं मी गोरेगाव सांगितलं त्या ठिकाणी खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आणि जास्त अर्ज आलेले आहेत। पण जे काही बाकीचे घरे आहेत मित्रांनो त्या ठिकाणच्या किमती सुद्धा हायर साईडला असल्यामुळं अनेक जण या ठिकाणी घरं म्हणजे फॉर्म भरण्यासाठी धजावत नसल्याची बाब आलेली आहे। आता अनेकांनी विचारलं सर आम्ही कुठे फॉर्म भरायला पाहिजे कुठे नाही भरायला पाहिजे, तर माझ्या मते मित्रांनो जे काही मी आता सांगितलं की जे काही PMAचे घरे आहेत किंवा जे आहेत बऱ्यापैकी परवडणारी तिथे तुम्ही नक्कीच चॉईस करू शकता। आता टॉप 5 चा किंवा टॉप 3 चा मी व्हिडिओ लवकर घेऊन येणारच आहे, त्याच्यासमोर मी बोलणारच आहे, कारण अजूनही आमचं काही ठिकाणच्या व्हिजिट बाकी आहेत। परमिशन्स साठी खूप अडचण येते मित्रांनो आणि अनेक ठिकाणी साईट व्हिजिट केल्यानंतर सॅम्पल फ्लॅट सुद्धा बऱ्याच ठिकाणी उपलब्ध नाहीयेत, म्हणून तशा अडचणी येतात। पण लवकर आम्ही तोही व्हिडिओ घेऊन येणार आहोत की त्याच्यामध्ये आम्ही टॉप 3 टॉप 5 लोकेशन म्हणजे EWS साठी LIG साठी MIG साठी कोणते टॉप 5 लोकेशन आहे त्याची सुद्धा माहिती मी घेऊन येऊ। पण काही जरी असलं तरी आता म्हाडाने एक गोष्ट अधोरेखित करायला पाहिजे की EWS आणि LIG उत्पन्न गटाची घरी जास्तीत जास्त बांधणं अतिशय महत्वाचं आहे, कारण आताही EWSच्या घरांना जास्त प्रतिसाद मित्रांनो, बाकी MIG आणि HIG उत्पन्न गटाला प्रतिसाद बिलकुल मिळत नसल्याचं सध्या तरी वृत्त आहे। आणि म्हणून ही एक गोष्ट हायलाईट होते अनेकदा की EWS उत्पन्न गटाच्याच घरांना जास्त मागणी येते, जास्त प्रिफरन्स असतं आणि त्या गटासाठी घरे बांधणं म्हाडाला अनिवार्य ठरणार आहे। धन्यवाद।